नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा थंडीने कुडकुडत असतो आणि तो कविता करत असतो आणि तो म्हणत असतो की थंडी, आणि परत तो म्हणतो की नाही, कविता नको. कसं आहे माहिती आहे का, या थंडीत माझ्याकडे ना ब्लँकेट आहे, ना शेकोटी आहे, ना मंचावर सूप आहे. त्यामुळं या थंडीवर कविता करून काय उपयोग होणार आहे. आणि त्याचं हे सगळं व्हिलॉगमध्ये चाललेलं असतं. तो जो व्हिलॉग बनवत असतो त्याच्यामध्ये हे सगळं बोलत असतो आणि तो म्हणत असतो की काय करू सांगा, कारण एवढी थंडी आहे. हे जीवाचं चालू असतं. जीवाचे सगळे नखरे हे सुरू असतात आणि तेव्हा मात्र जीवा ज्या पद्धतीने हे सगळं वागत असतो ते इकडे नंदिनीला कळत असतं. आता बेल वाजते म्हणून धनंजय दरवाजा उघडतो. तर धनंजयला असं वाटलेलं असतं खरं तर दारात जीवाच आला असणार आहे. आणि मग गुड्डू असतो. गुड्डू म्हणतो की कंबल. तेव्हा तो म्हणतो मराठीत बोल, जे काही बोलायचं आहे ना ते मराठीत बोल. तेव्हा गुड्डू सांगू लागतो की पांघरायला ब्लँकेट हवे, चद्दर. आणि असं म्हटल्याबरोबर इकडे धनंजय म्हणतो की चालेल, देतो. असं म्हणत धनंजय त्याला ब्लँकेट देण्यासाठी जातो. आणि त्याचवेळी गुड्डू मात्र म्हणत असतो की हो. धनंजय सांगतो की हे बघ, हे जे काय मी ब्लँकेट तुला देतो ते एकट्याने वापरायचं आहे, दुसरं कोणालाही द्यायचं नाही. ते जीवाला तर अजिबात नाही द्यायचं. थंडीने कुडकुडू दे, मग त्याचं अक्कल ठिकाण्यावर येईल आणि तो जाईल निघून, असं गुड्डूला सांगत असतो. आणि म्हणत असतो तू जर ते जीवाला दिलं तर तुला नोकरीवरून काढून टाकेल. इकडे नंदिनी तिथे येते. नंदिनी म्हणते की थांबा बाबा, मी देते. नंदिनीला धनंजय सांगतो की एकच ब्लँकेट दे त्याला, 2 ब्लँकेट द्यायची अजिबात गरज नाही. खरं तर नंदिनी हे सगळं जेव्हा ऐकते तेव्हा तिलाही वाईट वाटलेलं असतं. आणि इकडे गुड्डूला ती थांबा म्हणते आणि जाते रूममध्ये. तेव्हा जीवाच्या बाबतीत ती म्हणत असते की काय करू, जीवाला ही थंडी सहन नाही होणार, ते आजारी पडतील, मलाच काहीतरी केलं पाहिजे हा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. कारण जीवाचा व्हिडिओ तिच्यासमोर असतो. तिने एक ब्लँकेट कपाटातून काढलेलं असतं आणि नेमकं त्याच वेळी जीवाचा व्हिडिओ तिच्यासमोर येतो आणि ती विचार करू लागते की काय करू नक्की. आणि मग हे सगळं मान्य आहे मला, बाबाजी काय बोललेत, पण जीवा आजारी पडले तर त्यांना सहन नाही होणार, एवढी थंडी वाढलेली आहे, असा विचार इकडे नंदिनीच्या डोक्यात आलेला असतो. तेव्हा मात्र इकडे जीवा मजा करत असतो, कारण त्याला थंडी लागलेली आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि नंदिनी मग कपाटातून अजून एक ब्लँकेट काढते आणि 2 ब्लँकेट घेऊन गुड्डूकडे जाते आणि गुड्डूला म्हणू लागते की हे घ्या. गुड्डू विचार करत असतो की का दिलेत 2 ब्लँकेट, आणि विचारूही लागतो नंदिनीला. तेव्हा नंदिनी म्हणते ते आहेत ना, त्यांना द्या. गुड्डू मुद्दामच विचारतो कोणाला द्यायचं आहे. आणि मग गुड्डू ते 2 ब्लँकेट घेतो आणि म्हणतो की ठीक आहे, चालेल. असं म्हणत नंदिनी त्याला म्हणत असते की ते आहेत ना, त्यांना द्या. गुड्डू म्हणतो की जीवा. नंदिनी म्हणते हां, त्यांना द्या. गुड्डू म्हणतो ठीक आहे. म्हणजेच नंदिनीलाही जीवाची तेवढीच काळजी आहे, ही गोष्ट नंदिनी जीवाच्या गुड्डूच्या लक्षात आलेली आहे. आणि मग नंदिनी दरवाजा बंद करून घेते. त्याचबरोबर इकडे पार्थ मात्र विचार करत असतो की ते फोटो आलेच कुठून. हा विचार काही पार्थच्या डोक्यातून जात नाही आहे. मग त्याने तो पेनड्राईव्ह हातात घेतलेला आहे आणि त्या पेनड्राईव्हकडे पाहत असतो. तो म्हणतो की नाही, नक्कीच काहीतरी आहे जे मला शोधावं लागेल. ज्या पेनड्राईव्हमध्ये प्रेझेंटेशन होतं तो पेनड्राईव्ह आता पारच्या हातात आहे आणि तो पेनड्राईव्ह तो लॅपटॉपला कनेक्ट करणार असतो. त्याला जाणून घ्यायचं असतं की नक्की काय झालेलं आहे, ते फोटो आले कुठून, कारण एवढं सहजासहजी ते फोटो येतील असं वाटलं नव्हतं. आणि दरवाजा उघडतो. त्याचं असं म्हणणं असतं की दरवाजा उघडा आहे, या कोण आहे ते. परंतु कोणी येत नाही, कारण दारात काव्य असते आणि काव्य रडत असते. तेव्हा पार्थ म्हणतो काय झालं, तुम्ही का रडताय, असं काव्याला तो विचारू लागतो. काव्या मात्र रडतच असते. काव्या म्हणते की नाही, तसं नाही आहे. आणि मग ती रडायला सुरुवात करते. पार्थ म्हणतो काय होते, बोलाल का तुम्ही, काय झाले नक्की. परंतु काव्याचं रडणं काही थांबत नसतं. ती खूप रडत असते. पार्थला खूप वाईट वाटतं. त्याचे हात काव्याच्या जवळ जातात आणि काव्याला म्हणू लागतो की काय झाले, या बरं आत या तुम्ही. काव्या रडते हे पाहून तो कासावीस होतो. आणि तेव्हा मात्र इकडे काव्याचं रडणं काही केल्या थांबत नसतं आणि काव्या मात्र खूप रडते हे लक्षात आल्यानंतर इकडे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र इकडे काव्याला तो म्हणत असतो की आत या. काव्या म्हणते सॉरी, म्हणजे मी अशा पद्धतीने नको होतं रिॲक्ट व्हायला, असं काव्या सांगू लागते. मी चुकून इथं आले, हे काव्याचं बोलणं असतं. तेव्हा मात्र इकडे रम्या आणि वसू आनंद साजरा करत असतात.
कारण त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं जे काय आहे ना ते खूप भारी झालं आहे. काव्याच्या मनात भीती दिसते मला, असं रम्या आईला सांगत आहे. म्हणजेच काव्या जी करते, तिला जी मी बोलून दाखवलं आहे, गुरुजींची जी वाक्य काव्याने ऐकली तेव्हा तिच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसत होतं की ती खूप घाबरली आहे आणि तिला त्रास होतोय, जसा मला होत होता. कारण पार्थ आपल्यापासून दूर होणारे या गोष्टीने तिला त्रास होत होता. तेव्हा मात्र मा इकडे वसू म्हणते की खरंच ही गोष्ट खूप चांगली झाली आहे, पण आपल्याला थोडा विचार करावा लागणार आहे. एवढं हुरळून जाऊ नकोस. कळते का तुला? मलाही वाटतं की तुझं आणि पार्थचं लग्न व्हावं, या सगळ्या गोष्टी व्हाव्या. परंतु जर तसं झालं नाही तर काय करणार आहेस? असं ती म्हणते. आणि मग मात्र रम्या म्हणते की पण आई, तुला माहिती आहे ना काय होऊ शकतं, मग कशाला एवढा विचार करतेस, असं ती सांगते. परंतु वसूचं म्हणणं असतं की हे बघ, माझी खूप इच्छा आहे की तू आणि पार्थने एकत्र यावं आणि त्यासाठी जे काही करायचं आहे ते मलाही माहिती आहे काय करायचं आहे. परंतु जर ते नाही झालं तर, असं म्हणत ती बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ज्या गोष्टी घडत असतात त्यामुळे पार्थ इकडे आलेला असतो आणि पार्थ म्हणत असतो की काहीही झालं तरीही एक गोष्ट जी आहे ती विचार करण्याची आहे. आणि मग पार्थ इकडे विचार करू लागलेला आहे की काय झालं आहे नक्की काव्याला, काव्या अशा का रिॲक्ट करतायत. मग तो आईकडे येतो आणि म्हणतो की काव्या इथं आल्या होत्या. कारण काव्या पण काय करते की पार्थच्या रूममध्ये नाही जात, ती म्हणते मी चुकून आले होते आणि तिथून निघून बाजूला जाते. पार्थला मात्र वाईट वाटतं की काय झालं, म्हणून तो मानिनीकडे येतो आणि म्हणतो की आई काव्या खूप रडतात, काहीतरी झाले, तू विचार ना त्यांना जाऊन. मानिनी म्हणते अरे मग तू विचार ना, तू का नाही विचारत, असं काय झाले तुला कळत नाही आहे का, असं मानिनी त्याला बोलते. तेव्हा तो म्हणतो की आई तू विचार ना, मी तू तू रडायला लागलो तुझ्याकडे नाही का येत, मग आता काय प्रॉब्लेम आहे, असं मानिनी विचारते. तेव्हा मात्र तो म्हणतो की येतोय ना मी आई तुझ्याकडे, मग काय प्रॉब्लेम आहे तू विचार ना, असं सारखं ती चालू असतं. आणि पार्थ म्हणत असतो की नाही आई. तेव्हा ती म्हणते की कसं आहे, तू माझ्याकडे येतो ना माझी समजूत घालायला, पण त्याही आधी विक्रम येतात आणि ते माझी समजूत घालतात आणि ते प्रेमाने समजून घेतात नक्की काय झालंय काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी बघतात. मुलं काय रे, येतात बोलतात आणि जातात. इकडे काव्या रूममध्ये रडत बसलेली असते. तिला खूप वाईट वाटतं की हे सगळं काय घडतंय आणि त्याचबरोबर माझ्या बाबतीत हे असं का होतंय, हा प्रश्न काव्याला पडलेला असतो. कारण गुरुजींनी जे बोललेले आहेत ही गोष्ट काव्याला सहन नाही होत. आणि काव्या मग त्यांचं काव्यार्थ नावाचं जे पेंडन आहे ते पाहत राहते आणि त्याचबरोबर ती हातात घेऊन जोडत असते. काहीही झालं तरीही ही जी गोष्ट आहे ती साधी नाही आहे हे तिच्या लक्षात आलेलं आहे. तिला वाईट वाटत आहे की गुरुजी असं कसं म्हणाले की काव्या म्हणजे पार्थ आणि रम्या एकत्र येणार आहेत, म्हणून ती एवढी कासावीस झालेली असते. मग ती फोन घेते. पहिलं तिनं जेव्हा पार्थकडे आलेली असते रडते म्हणून, आता तिनं नंदिनीला कॉल करते आणि नंदिनी म्हणते अगं काय झालं, रडतेस तू, असं म्हणत नंदिनी तिला बोलत असते. तेवढ्यातच बाबांचा आवाज येतो, नंदिनी झोप, अजून झोपली नाही आहेस का, कोणाशी बोलतेस तू. आता हे म्हणता क्षणी नंदिनी म्हणते हो बाबा झोपते मी. नंदिनी बाबांना असं वाटत असतं की जीवाचाच फोन आलेला आहे आणि म्हणून बाबा तिच्यावरती चिडून बोलत असतात. आता मात्र नंदिनी म्हणते की काय झाले काव्या, बोल तू. तेव्हा काव्या म्हणते नाही काय. नंदिनी तिला फक्त एकच विचारते काय झाले, तू का रडतेस. काव्याला काही सांगता येत नाही आहे, काव्या फक्त रडत असते आणि म्हणते की नाही तू झोप आता. आणि इकडे आता काव्याने जीवाला फोन केलेला असतो. जीवा तिला म्हणत असतो की आता तू रडणं थांबवून बोलणार आहेस का नाहीस, तू जर बोललीच नाही आहे तर मला कळणार कसं काय झालं आहे ते, असं म्हणत जीवा तिच्यावरती ओरडत असतो. काव्या म्हणत असते हे काय रे तुझं नेहमीचं, म्हणजे एवढं सोपं असतं का, असं म्हणत काव्या त्याच्यावरती ओरडते. म्हणजे काव्याला असं वाटत असतं की हा जीवा पण माझ्याशी चुकीच्या पद्धतीने बोलतोय. काव्या दुखावली गेलेली आहे, तिला वाईट वाटलं. मग काव्या जीवाला सांगू लागते की त्या रम्याने मला ऐकवलं, गुरुजी आहेत ना ते म्हणत होते की रम्या आणि पार्थचं लग्न होणार आहे, ते एकत्र येणार आहेत. तेव्हा जीवा तिला समजावू लागतो, तुला कळत नाही आहे का गं, म्हणजे तुला टेन्शन त्या रम्याच्या बोलण्याचं, ती जी काही बडाया मारते त्याचं आलं आहे, त्याच्यामुळे तू रडते. काव्या म्हणते नाही मी त्याच्यामुळे नाही रडत आहे, पार्थ माझ्यापासून दूर जाणार याच्यामुळे मी रडते.
तेव्हा दारात पार्थ उभा असतो. पार्थ आता काव्याची समजूत घालायला आलेला असतो आणि तो फोनवरचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा जीवा म्हणतो, काय ग तू हे एवढं तुझ्या लक्षात येत नाही आहे? असं काही होणार नाही आहे, कारण तुझ्या लक्षात आलेलं नाही आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या वेगळ्या आहेत. काहीही झालं तरीही काही गोष्टी ज्या आहेत ना त्या वेगळ्या पद्धतीने विचार करून बघ, कारण तुला कळत नाही आहे की काय झालेलं आहे. अगं ती जे काय बोलतीये ते मान्य आहे मला, पण गुरुजींनी जे काय सांगितलं, गुरुजींनी बाबांना हार्ट अटॅक येणार आहे हे सांगितलं. त्यावेळेस आपण सगळ्यांनी काय केलं? बाबांची काळजी घेतली. परंतु काय झालं त्या सगळ्याचं? बाबा बरे आहेत, त्यांना काहीच नाही झालेलं. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या चुकीच्या पद्धतीने तू विचार करतेस, कारण असं काही नाही होणार आहे. तुला जे वाटतंय ना तसं काही नाही आहे असं तिला जेव्हा समजवत असतो. अगं जे काय घडलं 16 तारखेबद्दल गुरुजींनी आपल्याला जे सांगितलं त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे ना तुला? मग कशाला तू टेन्शन घेतेस आणि काय होणार आहे असं म्हणत तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं काव्या खूप रडत असते. जीवाने तिची समजूत घातलेली असते. मग ती आता युनिव्हर्सला हाक मारते आणि म्हणू लागते की काहीही झालं तरीही पार्थ माझ्यापासून दूर होता कामा नये. मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत आहे. इकडे आता जीवाला थंडी वाजत नाही आहे तर जीवा आईस्क्रीम खात बसलेलं आहे. गुड्डू म्हणतो की हे चुकीचे केले आणि दोघांनी शेकोटी केली आणि शेकोटीच्या समोर जीवा आईस्क्रीम खातोय. आणि जीवा म्हणत असतो की युद्धात आणि प्रेमात सगळं काही माप असतं. असं म्हणत जीवा निवांत आईस्क्रीम खात आहे, कारण तो खोटं बोललाय म्हणून गुड्डू त्याला ओरडत असतो. तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि म्हणते की मी तुम्हाला आता कधीच माफ करणार नाही. म्हणजेच नंदिनीने हे जे काही पाहिलेलं आहे त्यामुळं नंदिनीच्या रागाचा पारा जास्तच वाढलेला असतो आणि ती ओरडत असते. तिला राग आलेला असतो की काहीही झालं तरीही जीवा माझ्याशी खोटं का बोललेत, कारण इतकं सगळं जे काही चालू झालं आहे भांडण ते तर खोटं बोलण्यामुळेच झालेलं आहे असं नंदिनीचं सुरू असतं. इकडे मात्र नंदिनी खूप चिडते आणि रागाने तिथून निघून जाते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.